दूसरे से आपको पता है कि म्हाडा का ऑनलाइन रजिस्ट्रेशन चालू हो चुका है, पुणे का फॉर्म फिलिंग भी चालू हो चुका है, मुंबई, गोरेगांव और मुंबई के बहुत सारे इलाकों की लॉटरी फॉर्म फिलिंग चालू होने वाली है। पर आज की वीडियो में आपको बताने वाले आप किस तरीके से अपने मोबाइल से ही फॉर्म फिलअप कर सकते हो। अगर आप भी म्हाडा लॉटरी का फॉर्म फिलअप करना चाहते हो तो म्हाडा ने जैसे लॉन्च किया है उनका एप्लीकेशन, जिसके मदद से आप मोबाइल से ही फॉर्म फिलअप कर सकते हो। अगर आप पुणे के लिए फॉर्म फिलअप करें तो आप किस तरह मोबाइल से ही फॉर्म फिलअप कर सकते हो देख लेते हैं। और मुंबई की लॉटरी आएगी तो आप उसका ही फॉर्म फिलअप मोबाइल से ही कर सकते हैं। तो आगे की वीडियो में देखेंगे हम किस तरह फॉर्म फिलअप कर सकते हैं अपने मोबाइल से। अगर आपको वीडियो पसंद आएगा वीडियो को लाइक करना, चैनल सब्सक्राइब करना। देखते हैं आगे। म्हाडा अर्ज प्रक्रिया आता झाली अगदी सोपी। ॲपवरून अर्ज करायची प्रक्रिया पुढील प्रमाणे। हे ॲप स्टोअर वरून डाउनलोड करा। आता ॲपवर तुमचे अकाउंट ओपन करण्यासाठी साइन अप टॅबवर क्लिक करा। आता तुमचा पॅन नंबर टाकून व्हेरीफाय टॅबवर क्लिक करा। त्यानंतर दिलेल्या सर्व माहितीची पूर्तता करून पासवर्ड तयार करा आणि नेक्स्ट टॅबवर क्लिक करा। तुमच्या ईमेलला आलेला ओटीपी आणि मोबाईल नंबरला आलेला ओटीपी टाकून प्रोसीड टॅबवर क्लिक करा। आता ॲपवर तुमचे अकाउंट तयार होईल। आता पुन्हा होम अथवा मेन स्क्रीनवर जाऊन तुमचा पॅन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉग इन करा। लॉटरी रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा। तुमचा संपूर्ण आधार नंबर टाकून बाजूच्या चौकटीतील दिलेली अक्षरे टाइप करा। नेक्स्ट टॅबवर क्लिक करा। आधार कार्डला संलग्न असलेल्या मोबाईल नंबरला आलेला ओटीपी टाकून खालील टॅबवर क्लिक करा। आता तुमचा डिजी लॉकरचा टी-पिन नंबर टाका। सर्व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अलाउ टॅबवर क्लिक करा। यानंतर तुमच्या आधार कार्डच्या पुढील व मागील बाजूचा फोटो अपलोड करा। नेक्स्ट टॅबवर क्लिक करून गरजेच्या सर्व अटी मान्य करून प्रोसीड या टॅबवर क्लिक करा। आता तुमच्या पॅन कार्डचा फोटो अपलोड करून नेक्स्ट टॅबवर क्लिक करा। तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी निवासस्थानात राहत असाल आणि सेवानिवृत्तीसाठी 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी असेल अथवा तुम्ही सेवानिवृत्त असाल तर येस अथवा नो सिलेक्ट करा। जर तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी असाल अथवा नो, तुम्ही म्हाडाचे कर्मचारी असाल तर येस अथवा नो सिलेक्ट करा। जर तुमचं उत्तर येस असेल तर म्हाडाने निर्धारित केलेल्या स्वरूपात तुमचे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे। तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेटचा फोटो अपलोड करून नेक्स्ट टॅबवर क्लिक करा। जर तुमचा सध्याचा पत्ता आणि आधार कार्डवरील पत्ता एकच असेल तर येस। जर तुमचे उत्तर नो असेल तर तुमचा सध्याचा पत्ता ऍड करा। आता तुम्ही अविवाहित, घटस्फोटित, विधवा, विधुर अथवा विवाहित यापैकी ऑप्शन सिलेक्ट करून प्रोसीड टॅबवर क्लिक करा। जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराच्या आधार कार्डचा पुढील व मागील बाजूचा फोटो अपलोड करा। नोकरी असल्यास येस अथवा नो सिलेक्ट करा। जर तुमचं उत्तर येस असेल तर आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे। आता तुमची जात सिलेक्ट करून प्रोसीड टॅबवर क्लिक करा। जर तुम्ही SC, ST, NT अथवा DT या जातीतील असाल तर तुमच्या जातीचा दाखला अपलोड करा। जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या विकलांग असाल, जर तुम्ही स्वतंत्र सैनिक किंवा स्वतंत्र सैनिकाच्या कुटुंबातील असाल, तुम्ही सेवानिवृत्त किंवा त्यांच्या कुटुंबातील असाल, जर तुम्ही कलाकार असाल तर येस अथवा नो सिलेक्ट करा। जर तुमचं उत्तर येस असेल तर म्हाडाने निर्धारित केलेल्या स्वरूपात तुमचे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे। यानंतर तुमचे सर्व कागदपत्रे सेव्ह होतील। आता तुम्ही डाउनलोड केलेली सर्व कागदपत्रे पडताळू शकता। यानंतर ई डिस्ट्रिक्ट सेल्फ डिक्लेरेशन टॅबवर क्लिक करा। यात सर्व अटी मान्य करून ई साइन कॉन्ट्रॅक्टवर क्लिक करा। आता तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्याच्याशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरला आलेला ओटीपी टाका। येथे तुमची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि हा अर्ज तुम्ही डाउनलोड टॅबवर क्लिक करून मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता। कागदपत्र योग्य असण्याची घ्या खबरदारी। अर्ज भरण्यापूर्वी करून ठेवा ही तयारी।